पाठीत खंजीर खुपसून जरी गद्दार कावळे गेले, पाठीत खंजीर खुपसून जरी गद्दार कावळे गेले, इमानी तलवार उपसून हे खुद्दार मावळे आले. शिवबाच्या मातीतून हा सातारी वाघ आला, शिवबाच्या मातीतून हा सातारी वाघ आला. निष्ठेची आण घेई बांधून शिवबंधनाला. मी सत्य बोलणारा, मी सत्य वागणारा, ज्योती शाहू भीमाच्या विचारांनी वागणारा. माती शिवबाच्या भूमीची आज कपाळी लावूया, शिवसेनेच्या घातक्यांना आता आसमान दावूया. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चारही टप्प्यांमध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या महाराष्ट्रानं शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना आभाळा एवढी माया दिली आहे, भरभरून प्रेमाचा वर्षाव केलाय, आपुलकी स्नेह जिव्हाळा याने काळीज भरून टाकले, मन भारून टाकले. ते पाहून मला त्यांना एकच उपाधी द्यावीशी वाटते, बहुजन हृदय सम्राट उद्धव बाळासाहेब ठाकरे. महाविकास आघाडीच्या सगळ्याच उमेदवारांना जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. मी कोल्हापुरात शूटिंग करतोय, तिथे मी शाहू महाराजांना मिळणारा प्रतिसाद बघितला. मी साताऱ्यातला आहे, मी शशिकांत शिंदेजींच्या 2 सभा केल्या, तिथला प्रतिसाद बघितला. मुंबईत आल्यानंतर राजनजींबरोबर एक सभा केली वाशीची, अनिल देसाईंच्या काल परवा 2 सभा केल्या. जो डोळे दिपवणारा प्रतिसाद मी बघतोय, तो बघून एक नक्की खात्री पटली मला, सगळ्या मराठमोळ्या माणसांनी शिवसेना संपवू पाहणाऱ्या हुकुमशहांना आणि शिवसेनेच्या गद्दारांना सनसनीत मुस्काडात ठेवून दिली आहे. अहो, या 4 टप्प्यांमध्ये रंगा बिल्ला अनाजी पंतांना पळता भुई थोडी झाली. तो आपला वॉर रुकवानेवाले विश्वगुरु आहेत, त्यांच्या तोंडाला फेस आलाय भाषण करून करून. त्यांना कळलं झालं मी काल काय बोलत होतो, आज काय बोलतोय. काही बरळायला लागलेत ते. गद्दारांची अवस्था तर तुम्हाला काय सांगू, कुत्रही हाल खाईना त्यांचे. फार वाईट अवस्था झालीये. या महाशक्ती पुढे म्हणजे चिलट उंदर मांजर असतात तशी त्यांची अवस्था झालीये. आमच्याकडे गावाकडे साताऱ्याकडे बागायतदाराच्या जमीनदाराच्या लग्नात वाजंत्री असतात कमानी पुढे उभी राहिलेली, तशी अवस्था या गद्दारांची झाली. म्हणजे जमीनदाराचे पाहुणे आले, वाजव रे म्हणलं की वाजवायचा बँड, पाहुणे गेले की बंद करे, बंद कर म्हणलं की बंद करायचा. अहो, पंक्तीत जेवायला पण मिळत नाही त्यांना. पंक्तीत जेवायला बसले, आता कुठं भाडव्या, नंतर नंतर वाजव, पहिल्यांदा लगेच पळायला लागतं. अशी या गद्दारांची अवस्था झाली आहे. कारण मी प्रत्येक सभेत एक गोष्ट सांगतो की शिवसेना हे नाव चोरायला फार काय लागत नाही, 3 गोष्टी लागतात: निर्लज्जपणा, कपटीपणा आणि कृतज्ञपणा. पण शिवसेना हे नाव पेलायला छाताडा दम लागतो, जिगरा लागतो, जिगरा. तो कुठून आणणार? अहो, लोचटपणा करून, गुजरात्यांचे पाय चाटून सत्ता मिळवता येते, पद मिळवता येतात, 5-50 खोकी मिळवता येतात. पण जनतेच्या काळजावर सत्ता तोच गाजवतो ज्याच्या मनगटात रग आहे, काळजात इमानदारीची धग आहे आणि नजरेत सत्याच्या मशालीची आग आहे. काय तर म्हणे आम्ही हिंदुत्वासाठी उद्धवजींना सोडलं. कसलं हिंदुत्व, कसलं हिंदुत्व तुमचं? हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन गुवाहाटीला लपून बसणारं नसतं. हिंदुत्व उद्धवजींसारखं संकटावर निधड्या छातीनं चाल करून जाणार असतं. आम्हाला हिंदुत्व सांगताय तुम्ही? अहो, त्यांचा वारसाच प्रबोधनकार ठाकरेंचा आहे. प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व रक्तात घेऊन आलेत ते, त्यांना तुम्ही हिंदुत्व शिकवताय? हिंदुत्व उमेदवारीसाठी दिल्लीच्या पायाशी लोळण घेत नाही. हिंदुत्व आपल्या सर्वसामान्य राजन विचारेंसारख्या शिवसैनिकाला उमेदवारी देतं आणि त्यांची मान आणि त्यांचा मान दोन्ही उंच करतं.
आम्हाला हिंदुत्व सांगतायत. हे हिंदुत्वाचा बाजार करून, हिंदुत्वाचं भांडवल करून जे सत्तेत आलेत ते सगळ्यात मोठे धर्मद्रोही आहेत. लक्षात ठेवा, सगळ्यात मोठे धर्मद्रोही ते आहेत. अहो, एकीकडे गाईचं मटण बाळगलं म्हणून अखलाक सारख्या साध्या सुध्या मजुरांना दगडांनी ठेचून रस्त्यात मारलं झुंडींनी, त्या झुंडींना रक्षण देत आहेत. आणि दुसरीकडं त्याच गाईचं मटण एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून हजारो कोटींची देणगी घेतात. हे कसलं हिंदुत्व? हा तर धर्मद्रोह आहे. प्रज्वल रेवण्णा सारखा माणूस, त्याला तो तुमच्या स्टेजवर वावरतो, तुम्ही त्याची पाठ थोपटता, हात हातात घेता त्याचा. त्यानं 3000 महिलांवर बलात्कार केले. त्या महिला हिंदू होत्या तरी त्या नराधमाला पळून जायला यांनी मदत केली. हे कसलं हिंदुत्व? आणि त्यांच्या पायाशी हे लाचार झालेत आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतायत. अरे, छत्रपती शिवरायांचा पराभव व्हावा म्हणून शतचंडी यज्ञ करणाऱ्या विचारधारेच्या वळचणीला तुम्ही जाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता. ज्यांनी तुकारामांची गाथा बुडवली, तुकारामांना वैकुंठाला पाठवलं, त्यांच्या वळचणीला तुम्ही जाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता. ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं त्यांचे पाय धरता तुम्ही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर शेणाचा मारा ज्यांनी केला, दगडगोटे मारले, त्यांच्यावर मारेकरी घातले, त्यांचे पाय धरता तुम्ही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता. राजर्षी शाहू महाराज एवढ्या लोभस व्यक्तिमत्वावर महिलांविषयी गैरवर्तणुकीचे आरोप केले, त्यांना कोर्टात खेचलं तुम्ही. त्या विचारधारेच्या पाठीशी तुम्ही जाताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, ते संविधान तुम्ही नष्ट करू पाहताय, बदलू पाहताय. आम्हाला कसलं हिंदुत्व शिकवताय तुम्ही? जगद्गुरु संत तुकोबाराया असल्या लोकांसाठीच म्हणून गेले होते, नका दंत कथा येथे सांगो कोणी, कोरडे ते मानी बोल कोण, अनुभव येथे पाहिजे साचार, न चलती चार आम्हा पुढे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, ये रगाबाळाचे काम नोहे. ठाणेकर मतदार बंधू भगिनींनी, एक गोष्ट मनापासून लक्षात ठेवा, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही निवडून दिलेल्या एका लोकप्रतिनिधीनं तुमच्याच पाठीत खंजीर खुपसलाय. तुमच्याच नाही, तमाम महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलाय. तुम्हाला तो कलंक पुसून टाकायचा आहे, तो डाग पुसून टाकायचा आहे. ठाणेकरांच्या बाणेदारपणावर, ठाणेकरांच्या प्रामाणिकपणावर, ठाणेकरांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. तो डाग आपल्याला पुसून टाकायचा आहे. जे विषारी साप हुकुमशाहीचे महाराष्ट्रानं रोखून धरले होते, ते विषारी साप ठाणं पोखरून महाराष्ट्रात घुसलेत. हा डाग आपल्याला पुसून टाकायचा आहे. 20 तारखेला तुम्ही प्रचंड संख्येनं घराबाहेर पडा. राजन विचारेंचं नाव बघा, मशालीचं चिन्ह बघा आणि बटन दाबा. तुमचं एक मत खूप मोठी क्रांती करू शकतं, तुमचं एक मत इतिहास घडवू शकतं. ठाण्याची फार मोठी जबाबदारी आहे. विसरू नका ती रात्र, विसरू नका जेव्हा एक गद्दार सुरतला पळून चालले होते. सगळा महाराष्ट्र थक्क होऊन टीव्ही बघत होता, अवाक झाला होता महाराष्ट्र सगळा. तिथून ते गुवाहाटीला गेले, लपून बसले. ती रात्र कधी विसरू नका, विसरू नका ती रात्र जेव्हा उद्धवजी ठाकरेंनी एका क्षणात राजीनामा दिला आणि मानानं सन्मानानं वर्षा बंगला सोडला. सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू होते. त्या आसवांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. ती रात्र विसरू नका, विसरू नका ते दिवस जेव्हा फक्त उद्धवजींना साथ देत आहेत म्हणून संजयजी राऊत यांना तुरुंगात टाकलं. मागे अनिल देशमुखांनाही तुरुंगात टाकलं होतं खोट्या आरोपाखाली. विसरू नका, ही गोष्ट अजिबात विसरू नका. खूप अन्याय झालाय, खूप अत्याचार झालाय, महागाई, बेरोजगारी तर विसरूच नका. मणिपूरला 2 भगिनींची विवस्त्र धिंड काढली, ते तर विसरूच नका. आपल्या मेडल मिळवलेल्या
7 कुस्तीगीर महिलांना न्याय मिळाला नाही तेही विसरू नका, काही विसरू नका. त्यांना सांगा सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा. तुम्हारी लाठी और गोलियों से जो कत्ल हुए हैं उनकी यादों में दिलों को रखा, सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा. तुम रात लिखो हम चांद लिखेंगे, तुम जेल में डालो हम दीवार फांद लिखेंगे, तुम एफआईआर लिखो हम है तैयार लिखेंगे, तुम अदालतों से चुटकुले लिखो हम दीवारों पे इंसाफ लिखेंगे. अंधे भी पढ़ ले इतना साफ लिखेंगे, बहरे भी सुन ले इतनी जोर से बोलेंगे. तुम जमीन पे जुल्म लिखो हम आसमान पे इनकलाब लिखेंगे. तुम काला कमल लिखो, तुम काला कमल लिखो, आग उबलती हुई मशाल लिखा जाएगा, सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा. येत्या 20 तारखेला आपल्या निष्ठावान, कर्तृत्ववान, चारित्र्यवान राजनजी विचारे यांना भरभरून मतं द्या, भरघोस मतांनी त्यांना निवडून आणा. ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे, हे विसरू नका. जय शिवराय, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.